आता आपल्याला या कच्च्या कटोरीपासून पक्की कटोरी काढायची आहे। तर कशाप्रमाणे आपल्याला माप घ्यायचं आहे, प्रत्येक कटोरीसाठी 32 ते 42 इंचापर्यंत आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे। तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर सर्वांनी व्हिडिओ हा पूर्णपणे बघा। व्हिडिओ छोटाच आहे पण खूप महत्त्वाचा आहे। तर आता हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ सुरुवात करते मी आता। तर आता हा सगळ्यांना प्रश्न पडतो की इथून कटोरी वाढवली तर आपला टक्स पॉईंट दुसरीकडे जातो, ते करतो। तर आपला मध्यपर्यंत टक्स पॉईंट येण्याची महत्त्वाची कारणे मी याच्यामध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर ही आपली कच्ची कटोरी आहे। त्या कच्ची कटोरीसाठी आपण इथे संपूर्ण मी इथे आता इथे ड्रॉ करून घेणार आहे। जशी आपली कच्ची कटोरी आहे तशी संपूर्ण इथे ड्रॉ करून घ्यायची। अशा पद्धतीने मी इथे पूर्ण जशी कच्ची आहे तशी पूर्ण ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला हे बघा, तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये अशा प्रकारे इथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता इथे आपल्याला करायचं आहे काय, फक्त इकडे या बाजूला आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे। 2.5 इंचाचा आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे। तर प्रत्येक मापासाठी आणि प्रत्येक कटोरीसाठी हेच माप ठेवायचं आहे तुम्ही। आणि इकडे पण 1.25 इंचच घ्यायचा आहे। आणि आता ह्या दोन्हीच्या रेषा जोडून आपल्याला याचा मध्य काढायचा आहे। तर आता इथं आहे 2.25 इंच, तर 2.25 इंचाचा आपल्याला मध्य आहे 4.25 इंच। इथे 4.25 इंचाला मी इथं मध्य काढून घेतलेला आहे। आणि आता इथे आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला करायचं आहे काय, इथं फक्त अर्धा इंच असं उचलून घ्यायचं आहे थोडंसं, की जेणेकरून आपल्याला शिलाई मार्जिंग इथं जाते। हे अर्धा इंच आहे अशा प्रकारे। तर आता इथे मी या बाजू टोक सगळे जोडून घेणार आहे। आपल्याला जी पण आपली 32, 36, 34 आणि 32 ते 42 जी कटोरी आहे त्या अशाप्रमाणे आपल्याला सगळी कटोरी काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये कुठलंही माप इकडे तिकडे करायचं नाही। जे वाढीव जे माप सांगितलेलं आहे तेच माप आपल्याला सर्व कटोरीवरती टाकून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपली कटोरी कुठेच चुकणार नाही। आता या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, इथे 2.5 इंचापर्यंत आपल्याला सरळ रेष अशी ओढून घ्यायची आहे। असं सरळ रेषमध्ये 2.5 इंच आल्यानंतर आपल्याला हा राऊंड शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे, की जेणेकरून इथून कमी जास्त करत यायचं आहे। इथून कमी कमी करत यायचं आहे। तर अर्धा इंचाला आपल्याला जॉईंट करायचं आहे। तर अशा प्रकारे ही आपली कटोरी तयार झालेली आहे। वाढीव माप मी तुम्हाला दाखवते। इथे फक्त मी 1.5 इंच घेतलेले आहे, इथे फक्त 1.25 इंच घेतलेला आहे आणि इथे सुद्धा 1.25 इंच घेतलेलं आहे आणि इथे घेतलेला आहे मी फक्त अर्धा इंच। अशा प्रकारे मी हे माप तयार घेतलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कटोरीचं माप टाकून तुम्ही कटोरी काढू शकता। 32 ते 42 इंचापर्यंत तुमचा कुठलाही कच्चा पार्ट असा असेल तर तुम्ही असेच माप टाकून हे कटोरी तुम्ही वाढवून घेऊ शकता। आणि इथे आपल्याला 2.5 इंचाचा टक्स पॉईंट द्यायचा आहे अशा प्रकारे। आणि इथे आपण 1.25 इंच घेतलेला आहे, इथे 1.25 इंच म्हणलं तर इथं पण 1.25 इंचचा आपल्याला टक्स पॉईंटसाठी माप टाकायचं आहे अशा प्रकारे। हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं हे कटोरीचं माप तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद। आणि जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।